तुम्ही माझ्या घरात आहात? हो, मला माहिती आहे मी तुमच्या घरात उभा आहे ते. तसं सांगूनच आलो मी माझ्या घरी आणि पोलीस स्टेशनला. हे पैसे मिळालेत जवळजवळ 1.5 लाख रुपये. जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेला एक खुनी. काहीतरी सर, हे तुकाराम, पोरांना फूस कुणी लावली हे मला माहिती आहे. त्यांनी प्लॅनिंग बरोबर केलं होतं. सगळ्यांनी पैसे खाल्ले साल. काय झालं सांगा ना. नाही जमलं. जग्गा जर चंद्रपुरात दिसला तर त्याच्या जीवाला धोका आहे. नाही दादा नाही, मी आता त्यांना सोडणार नाही. मला अडकवायला बघतात काय? नाही सोडणार त्यांना. दादा त्यांच्या कितीतरी फाईल्स अजूनही माझ्याकडे आहेत. मी त्यांचा बदला घेणार आणि मला ती संधी नक्की मिळणार. दादा बदला घेण्याच्या संधीची वाट बघत बसण्यापेक्षा देवाने ही संधी तुला सुधारायला दिली असं समज आणि त्याचा फायदा घे धनंजय. पण दादा मी सुधारलो होतो. दादा मी खरंच सुधारायचा प्रयत्न करत होतो. पण काय झालं? त्यांनी शेवटी अडकवलंच ना मला. दादा मी मान्य करतो याच्या आधी काही वेळा मी पैसे, पण यावेळेला मी खरंच निर्दोष आहे रे दादा. हो, निर्दोष आहेस? मग घरातून तुझ्याकडे इतके पैसे कसे काय मिळाले? दादा ते मागच्या काही का असे ना, म्हणजे ते अनैतिक मार्गानेच कमावलेले पैसे होते. धनंजय, तुला किती वेळा सांगितलं हा मार्ग सोड, लोभ वाईट असतो. पैसा कधीच वाईट नसतो धनंजय. वाईट असतं ती तो पैसा वाटेल त्या मार्गाने मिळवण्याची वृत्ती. पण दादा मी सगळं माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या सुखासाठी करत होतो. सुखासाठी? मग मिळालं ते सुख? सांग ना, मिळालं ते सुख? बघ बघ, या उमाकडे बघ. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून सांग, मिळालं ते सुख? बघ तुझ्या पोरीकडे बघ, तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून सांग, मिळालं ते सुख? आणि सुखाचे इमले कशावर बांधत होतास? आपल्या माणसांना होणाऱ्या त्रासावर, त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूवर. या सर्व प्रकारातून तू फक्त दुःख आणि अश्रू विकत घेतलेस धनंजय. आता कर हिशोब, एक एक कितीला पडला त्याचा. दादा मी हिशोब केलाय आणि प्रत्येकाचा हिशोब मी व्याजा सकट चुकवणार आहे. कोण आहे? काय चावटपणा आहे हा? हात काढा, मला भरपूर काम आहे. कोण आहे? आसावरी. ओळखलं? काय किती लगेच ओळखलं? आमच्यामध्ये नवी नवरी तूच आहेस. मग काय? कशी आहेस? मजेत. काय मॅडम, मालकानी नव्या नवरीला परवानगी दिली वाटतं शाळेत यायची? का पतिदेव कंटाळले इतक्यातच? असं काय म्हणताय? मॅडम असं काय म्हणताय? आणि मालक आणि पतिदेव काय ते तसे नाहीये. अच्छा, मग कसे आहेत? एव्हाना चांगलंच कळलं असेल ना तुला. चावटपणा करू नको. बरोबर आहे, चावटपणा आम्ही करायचा नाही. त्यासाठी एका माणसाची नेमणूक झालीये ना ऑफिशियली. काय मी चालले. सॉरी बाबा. ए तुझ्यासाठी काय मागवू? काय घेणार तू? चहा, कॉफी? नाही काहीच नको.
मी आधी प्रिन्सिपल साहेबांना भेटून घेते आणि म्हणजे तू आजपासून जॉईन होतीयेस? नाही. हे राजीनामा वगैरे देत नाहीयेस ना? नवऱ्याने सांगितलं असेल नोकरी सोड म्हणून. नाही, तसं काही नाहीये. मला मला रजा वाढवून हवी होती. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचा हनीमून अजून संपला नाही वाटतं. काय हात टेकले तुमच्या पुढे. तुम्ही जर मला अशाच पिडणार असाल ना तर मी खरंच जाईन ना. तुला पिडायचं तर आहेच, पण आपण तिघींनी माझ्या घरी जाऊया, खूप गप्पा मारूया, मस्त धम्माल करूया. काय माहिती ना चित्रा, काय आहे असावरी. तू नाहीतरी पुन्हा आम्हाला अशी कधी भेटणार आहे? मी तयार आहे. ठरलं तर मग. तुम्ही माझं काही ऐकून घेणार आहात की नाही? अजिबात नाही. नाही चित्रा, खरंच मला या वेळेला नाही जमणार. आज हे घरी लवकर येणार आहेत वाटतं. आणि यांचे हे लवकर घरी आले आणि या मॅडम घरात नसतील तर ते रागवतील वाटतं. पण त्यात काय झालं, ही राग काढेल की त्यांचा. इतक्या दिवसात ते तर नक्कीच शिकली असेल. हे काय नाही ठरलं. तुम्ही दोघी आता माझ्या घरी येणार. खरंच आज नाही जमणार मला. काय नाही नाही अजिबात नाही. नाही चालणार. दिवसांनी घरी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येतेस? येते. बापरे. नंदिनी, नंदिनी, काय झालं? बस ना. अहो पण मला बस ग, बस. हे बघ. हे काय? बघ तर खरं. दिल्लीचे फोटो येस. किती छान आले आहेत ना. हा तोच फोटो ना त्या फॉरेनर कपलनी काढलेला? हो. त्या इंडिया गेट समोर काय मस्त दिसते ना. मी छान दिसते अगदी. छान की ध्यान? नाही छान दिसत. गंमत केली. थँक्यू. थँक्यू. कशाबद्दल? खरं तर तुमच्या ऑफिसच्या कामानिमित्त तुम्ही दिल्लीला जाणार होतात, पण तुम्ही मला आवर्जून स्वतःबरोबर नेतलं. किती मजा आली ना तिथे. खरं सांगू, तुला असं आनंदी बघून मला खूप बरं वाटतं. चहा. आई, आई तुम्ही का केला चहा? मी केला असता ना. अगं असू दे ग. तू नव्हतीस इथं तेव्हा मीच करत होते की नाही सगळं. हं? आणि तुम्ही दोघं प्रवासाहून थकून आलाय. आल्यापासून हा ऑफिसचं काम घेऊन बसलाय आणि तू नको ते कामं करत बसलीस इथं. घे चहा घे घे. आई तुम्ही फोटो बघा, मी जेवणाचं बघते. अगं कशाला तू बैस ना इथं, मी बघते का जेवणाचं. नाही नाही तुम्ही फोटो बघा. अगं अहो असं काय करताय? बसा. ही काही ऐकायची नाही हो. पाहिलंस ना सचिन, माझी सूनबाई मला कशाला म्हणून हात लावू देत नाही. मी तिला म्हटलं सुद्धा, अगं मला थोडं अंग हलवू दे, नाहीतर नसती दुखणी लागायची ना मागे. आई अगं करू दे तिला. काय करू दे काय? हं? मी जाते तिच्या मदतीला. काय तू बैस इथं. पाहिलंस, चहा थंड झाला आणि ही तर चहा न घेतल्याशिवायच गेली. तू घे लवकर चहा, मी तिला चहा नेऊन देते. नंदू बाळा चहा घे बघू. नंदू, अरे मोहित तुम्ही म्हणजे तुम्ही सुटलात का? का मी जामिनावर सुटू नये याची सुद्धा तुम्ही व्यवस्था केली होती काय? नाही मोहित, तुमचा काहीतरी गैरसमज होते.
अहो तुम्हाला यात अडकवणार मी कोण? साहेब, मी पैसे खाऊन तुमचं हॉस्पिटलचं प्रपोजल ओके करायला नकार दिला म्हणून तुम्ही मला यात अडकवलं. हे न कळण्यात का मूर्ख ना मी, चांगलंच ठाऊक आहे मला ते. कळलं ना? माहितीये, मी तुम्हाला समजावून सांगितलं तर तुम्ही ऐकलं नाही. हा, तुम्हाला बजावून पण सांगितलं मी, तरी तुम्ही तुमचा हट्ट सोडला नाही. मग मग एकच मार्ग उरतो ना. तुम्ही हा जो मार्ग अवलंबलाय ना, त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तर तयार राहा. मग काय करणार तुम्ही? एक विसरू नका मिस्टर धनंजय मोहिते, तुम्ही यापूर्वी केलेल्या अनेक बेकायदेशीर कामांची डिटेल्स माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला आणखीन गोत्यात आणू शकतो, कारण ती सगळी कागदपत्र मी जपून ठेवली आहेत. आता निघा. काय माझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करतेस? अगं तुझ्यामुळे तो इन्स्पेक्टर मला नको नको ते बोलला, असा असा मारत होता. आणि हे बघ, तुला आता फायनल वॉर्निंग द्यायला आलोय. त्या मास्तरला जर परत घरात घेशील तर बघ, लक्षात ठेव. तुम्हाला असं बोलताना लाज वाटत नाही? नरकात जा तुम्ही, नरकात. नरकातच आलोय मी. अगं नवऱ्याचं स्वर्गासारखं घर सोडून इथे आलीस, नको ते धंदे करायला. बरोबर ऍड्रेसवर आलोय मी, समजलीस? काय काय हे बघ, नको नको ते बोल नकोस मला, समजलीस? तुझ्यापेक्षा चांगल्या शिव्या येतात मला. आणि तू कोर्टात जा नाही तर पोलीस स्टेशनला जा, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही, समजलीस ना? बोल ना, काय करणार तू? काय करणार, बोल ना. मला मारलंस? मला मारतेस तू? बंदा, बंदा, बंदा लागलं का ग? नाही बाई, मी बरी आहे. अजून नाही आली. तिलाच फोन लावते, नॉट रिचेबल म्हणून सांगतात. कदाचित रेंज नसेल किंवा एखाद वेळेस शाळेत. शाळेत काय गप्पा मारत बसली असेल, दुसरं काय? अरे बाहेर पडल्यानंतर होतो थोडाफार उशीर. होतोच कसा माई? वेळेवर यायला काय होतं? पण उशीर झाला तर फोन करून सांगावं ते पण नाही. अरे तुझा फोन बिझी असेल म्हणून लागला नसेल. येईल ती, उगाच काळजी करू नकोस. तरी बरं परवानगी तूच दिली होतीस. परवानगी जायची दिली होती माई, उशिरा यायची नाही. इथे आपली कोणी काळजी करताय त्याची काही परवाच नाही. बरं जाऊ नको म्हटलं तर डोळ्यातनं घळाघळा पाणी. हे बघ, आता आल्या आल्या तिच्यावर ओरडू नकोस. तिने मुद्दाम नसेल उशीर केला, तसंच काहीतरी कारण घडलं असेल. तिला समजून घे. कुणाशी कसं वागायचं ते मला कळतं माई. बस ठरलं, आजपासून हिचं घरातनं एकटीने बाहेर पडणं बंद. खूप लाड झाले. टेम्पो असं मध्येच का उभा आहे? अरे बाप रे, आधीच उशीर झालाय.
हर्षवर्धन साहेबांची गाडी. वा वा जग्गा शेठ, लक्ष्मी जाता जाता हातावर टाळ्या देऊन जाणार. नमस्कार साहेब. आवाज नाही करायचा, जास्त आवाज नाही करायचा. गळा दाबून टाकेन कायमचा, समजला? आवाज नाही करायचा. हा? असावरी, कुठे आहेस तू? एवढा उशीर का झालाय? अगं बोल ना, कुठे आहेस तू? प्लीज रडणं थांबव आधी. ट्रॅफिक पुढे बोल. मला तो दिसला आणि ट्रॅफिक मध्ये ना गाडी थांबली होती ना, तो खिडकीपाशी आला. कोण? तो ज्याला मी गुलाबरावाचा खून करताना बघितलं होतं ना, तो गाडी थांबली तो आपल्या खिडकीपाशी आला. मग काय, मी खूप घाबरले, मी किंचाळले, मी जोरात किंचाळले मी. मग तो पळाला आणि तो कुठे गेला मला काहीच कळलेलं नाहीये. त्यांनी माझ्या तोंडावर पण हात ठेवला. तो कुठे गेला मला काहीच कळलेलं नाहीये. ड्रायव्हर काय करत होता आपला? तो पण खूप घाबरलाय. तो घाबरला? त्याला फोन दे आधी. हे घ्या, तुम्हाला हे बोलते. हॅलो सर. काय रे, घाबरण्याचा पगार देतो का मी तुम्हाला? तुला तिच्या बरोबर पाठवलं ते घाबरायला? हा साहेब, निघ ताबडतोब. 15व्या मिनिटाला तू तिला घेऊन घरात असला पाहिजेस. बोला सर. ताबडतोब तुमचं तोंड काळं करा इथून. एक साधं काम करता येत नाही तुम्हाला नाईक? सर पण जग्गा कुठे आहे? सर तो एव्हाना शेकडो मैल दूर गेला असेल. वाटेल ते बोलू नका नाईक, तो इथेच आहे. उकिरडे फुंकत हिंडतोय गावभर. त्याला ताबडतोब गाठा, त्याला उचला आणि फेकून द्या बाहेर. पुन्हा जर तो इथे दिसला तर कसंही करून त्या आसावरीकडून खुनाचं वर्णन घ्यायला हवं. पण तिला भेटायचं कसं? तो हर्ष तिला भेटायलाच देत नाही. त्याला आधी मार्गातून बाजूला करायला हवा. पण कसं? खैर मोडे त्यालाच जाऊन भेटलं पाहिजे. शत्रूचा शत्रू आपला मित्र. मला माहितीये मला यायला खूप उशीर झाला, पण खरंच तिथे ट्रॅफिक जॅम होता. इनफ. पुन्हा पुन्हा ती स्टोरी ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. तुला उशीर झाला ही फॅक्ट आहे, म्हणजे तुझी चूक तुला मान्य आहे. हो, मला मान्य आहे. खरंच माझी चूक झाली, पण मी तुम्हाला परत सांगते, मी परत अशी चूक खरंच करणार नाही, कधीच नाही करणार. पण तुम्ही असं चिडू नका ना, मी पाया. सावरी,
सबरी सबरी असं काय करतेस तू? तुला इतका उशीर झाला तर मला काळजी वाटणार नाही का? तुझा फोन लागत नाही, तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट करता येत नाही. घरी यायला एवढा उशीर म्हटल्यानंतर काळजी करणार माणूस चिडणार नाही तर अजून काय करणार? मला तुमचं सगळं पटतंय हो, पण काय आता? पण काय? तो खुनी माणूस मला दिसतोय ना, त्याचा मला जास्ती त्रास होतोय. अजूनही तो माणूस मोकाट फिरतोय. पोलीस त्याला अजूनही पकडत का नाहीयेत? भलत्या सलत्या गोष्टींचा विचार करू नकोस असावरी. पोलीस आहेत ते त्यांचं काम करतील. तू नको त्या गोष्टींचं टेन्शन घेत जाऊ नकोस प्लीज. अहो पण तो सूर्यभान परत आला तर त्याला दारातही उभं करू नकोस, समजलं? असावरी तुला विश्रांतीची खूप गरज आहे. आपण या विषयावर नंतर बोलू. जा, फ्रेश होऊन ये.